आणि बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरी वासियांचं विमान प्रवासाचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे। विमानतळाचं मुख्य काम तब्बल 80% पूर्ण झालंय। उर्वरित काम पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये नुकताच एक सामंजस्य करार देखील झालाय। रत्नागिरी विमानतळावरून 3 महिन्यात पहिलं टेक ऑफ होईल अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी वासियांचं विमान प्रवासाचं स्वप्न लवकरच साकार होण्याची चिन्ह आहेत। रत्नागिरी विमानतळाच्या मुख्य काम जे जवळपास 80% पूर्ण झालेलं असून उर्वरित कामं जी आहेत ती देखील सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत। पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी अपूर्ण कामं आहेत ती देखील वेळेत पूर्ण करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात। अलीकडेच जर आपण पाहायला गेलं तर भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये देखील नुकताच सामंजस्य करार झालेला आहे आणि अंतर्गत जर कामं आपण पाहायला गेलं तर अंतर्गत कामं देखील सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत। त्यामध्ये पॅसेंजर टर्मिनल इमारत जी आहे ती त्याचं काम जे आहे ते सध्या 80% पूर्ण झालेलं आहे। पार्किंग, अंतर्गत रस्ते यांचं काम देखील जवळपास 50% पूर्ण झालेलं आहे। संरक्षक भिंतीचं काम देखील जवळपास 95% पूर्ण झालेलं आहे। तर इलेक्ट्रिक कामं आहेत ती देखील 85 ते 90% पूर्ण झाल्याची माहिती जी आहे ती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून देण्यात आलेली आहे आणि जवळपास 25 एकरामध्ये 100 कोटी रुपये खर्चून ही कामं सध्या वेगात सुरू असलेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि अलीकडेच जर आपण पाहायला गेलं तर नुकतीच आमदार किरण सामंत यांनी देखील जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन या सर्व कामांचा सविस्तर आढावा देखील घेतलेला आहे आणि प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश देखील दिलेले आहेत। अंतर्गत रस्त्यांची कामं जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला जे आहे ते दिलेले आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर या विमानतळाचं जे स्वप्न आहे ते रत्नागिरी वासियांचं येत्या 3 महिन्यात साकार होऊ शकतं। तशी माहिती देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील अलीकडेच दिलेली आहे आणि हे रत्नागिरीचं विमानतळ जे आहे त्या विमानतळावरून जवळपास 72 असणी क्षमता असणारं विमान उडू शकणार आहे आणि एकाच वेळी 4 विमानं पार्क करण्याची क्षमता देखील या ठिकाणी या विमानतळावर असणार आहे आणि व्यावसायिक उड्डाणांसाठी कोस्टगार्डच्या धावपट्टीचा वापर केला जाणार आहे आणि उर्वरित सर्व ऑपरेशन्स ही संरक्षक भिंतीच्या बाहेरून होणार आहेत। आपण सध्या याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी ही सर्व कामं जी आहेत ती प्रगतीपथावर असलेली पाहायला मिळत आहेत। नुकताच जो सामंजस्य करार झाला त्यावेळी देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी येत्या 3 महिन्यात इथून टेक ऑफ होऊ शकतं असा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे। त्यामुळे सद्यस्थितीत सध्या सर्व कामं प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यातच रत्नागिरी वासियांचं विमान प्रवासाचं स्वप्न साकार होऊ शकतं अशी चिन्ह सध्या दिसू लागलेली आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।